स्क्रीनवरती आल्यानंतर पहिला सगळ्यांचा एक प्रश्न असतो की तू प्रॉफिट कमवतोयस का. बरोबर, मी $513 प्रॉफिटमध्ये आहे. जर तुम्ही प्रॉफिट आणि लॉसचा रेशो जर बघितला झाला तसा बायचा ट्रेड पण काय झाला पूर्ण कॅप्चरमध्ये. इथे लॉस. मित्रांनो, आपण प्रत्येक जण मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, पण ट्रेडिंग करताना आपण खरोखरच प्रॉफिटेबल ट्रेडर आहोत का? जर प्रॉफिटेबल ट्रेडर नसू तर स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे की तुझा का होता. कारण स्ट्रॅटर्जी इम्पॉर्टंट आहे की मार्केटमध्ये बाय कुठे करायचे, स्टॉप लॉस कुठे लावायचे आणि टार्गेट कुठे ठेवायचे. या सगळ्या गोष्टीवरती मित्रांनो मी सोल्युशन घेऊन आलो. या सोल्युशनचा मित्रांनो एक स्ट्रॅटर्जी बनवली अल्कोची. ती तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल होणारच आहे. पण या स्ट्रॅटर्जीचं की आपण फॉरेक्स मध्ये पण युज करू शकतो आणि इंडियन मार्केटमध्ये पण. आणि याचं बेनिफिट हे असं आहे की याची 70% अॅक्युरेसी आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी दाखवणारच आहे. पण जर तुम्ही या स्ट्रॅटेजीचा वापर करून प्रॉपर मी जशा सिस्टमॅटिक गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही युज केल्या तर मित्रांनो इझिली मार्केटमध्ये तुम्ही एक चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. कारण तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी असणार आहे जे तुमच्या लॉसला आणि प्रॉफिटला, रिस्क मॅनेजमेंटला आणि कॅपिटल मॅनेजमेंटला मॅनेज करणार आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी ट्रेडिंगला बसाल तिथून तुमची जर्नी प्रॉफिटेबल असेल. या स्क्रीनवरती आल्यानंतर पहिला सगळ्यांचा एक प्रश्न असतो की तू प्रॉफिट कमवतोयस का. ही जर स्ट्रॅटर्जी तू प्रमोट करतोय तर त्याच्या पाठीमागे काय रिझन आहे. तर मित्रांनो बघा, मी या ठिकाणी $5,000 माझं अकाउंट होतं. बरोबर, मी $513 प्रॉफिटमध्ये आहे. जर तुम्ही प्रॉफिट आणि लॉसचा रेशो जर बघितला ओव्हरऑल या पूर्ण याच्यामध्ये तर तुम्हाला लॉस खूप कमी दिसणार आहे, प्रॉफिट खूप जास्त दिसणार आहे. आता सपोज जर आपण या स्ट्रॅटर्जीची अॅक्युरेसी बघूया, हे तर तुम्हाला माझं पीएनएल मी दाखवलं काही मागील 1-1.5 महिन्याचं असेल. जवळजवळ जर आपण पकडलं तर याच्यामध्ये बघा, एक मिनिट फुल स्क्रीन करतो. यामध्ये बघा की आपण या स्ट्रॅटर्जीमध्ये काय करणार आहोत आणि या स्ट्रॅटर्जीमध्ये आपण प्रॉफिट आणि बेनिफिट कसं जनरेट करू शकतो या गोष्टीवरती पहिली चर्चा करूया. बघा, जसं की आपण मार्केटमध्ये अल्गो वेगवेगळे बघतो. हा अल्गो मी प्लॉट केला, डिझाईन केलाय. या अल्गो मध्ये काय आहे की मार्केटमध्ये एंट्री कुठे, एक्झिट कुठे, या सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक आहेत. मी युट्यूब चॅनलवरती अपलोड केल्याच आहेत. पण या व्हिडिओला मी जास्त प्रमोट का करतोय की प्रत्येकाजवळ स्ट्रॅटर्जी पोहोचणं गरजेचं आहे, प्रत्येकाला बेनिफिट होणं गरजेचं आहे. हा पूर्ण फ्रीमध्ये आहे. तुम्ही कधी येऊन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, पिन कमेंटमध्ये मी देणार आहे. त्यावरती तुम्ही इझिली प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता या स्ट्रॅटर्जीने. जसं की बघा, तर या ठिकाणी सेल आलं आणि हा पूर्ण मित्रांनो ट्रेड काय झाला आपल्याला प्रॉफिटमध्ये कॅप्चर झाला. तसं बायचा ट्रेड पण काय झाला पूर्ण कॅप्चरमध्ये. इथे लॉस झाला, इथे आता ट्रेड प्रॉफिटमध्ये चालू आहे. जर आपण बघितलं 3 मिनिट टाइम फ्रेम, जसं तुम्हाला स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी तशा सिस्टमॅटिक प्लॉट करायच्या आहेत. हा सेलचा ट्रेड प्रॉफिटमध्ये, हा बायचा ट्रेड प्रॉफिटमध्ये, हा बायचा ट्रेड प्रॉफिटमध्ये. ही सेल एंट्री इनिशिएट नव्हती. हा बायचा ट्रेड प्रॉफिटमध्ये, हा सेलचा ट्रेड प्रॉफिटमध्ये. जर आपण बघितलं तर प्रॉफिटमध्ये राहण्यासाठी स्ट्रॅटर्जी गरजेची असते. ते म्हणजे इम्पॉर्टंट असतं स्मॉल लॉस. ज्यावेळी आपण लॉस कमी घेतो आणि प्रॉफिट जास्त घेतो, म्हणजे की ज्यावेळी आपल्याला इथे एंट्री आहे तर इथे आपला स्टॉप लॉस असणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट टार्गेट बघा मित्रांनो. टार्गेटचं बघितलं तर 1:5, 1:8 या पद्धतीनेच आपण प्रॉफिट मिळवणार. हे आपण निफ्टी, बँक निफ्टी असू दे, गोल्ड वरती असू दे, डाउ जोन्स वरती असू दे, तुम्ही कोणत्याही पेअर वरती असू दे, ही स्ट्रॅटर्जी वर्क होते. फक्त याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतात ते तुम्हाला करावे लागणार आहेत आणि ते आपण प्रत्येकाला समजावून सांगतो की तुम्ही याच्यामध्ये स्ट्रॅटर्जीमध्ये ट्रेडिंग कशी करायची, काय स्टॉप लॉस टार्गेट, या सगळ्या गोष्टी आपण एक्स्ट्रीम लेवलला पुढे जसं जसं आपण ग्रो करू, आपली कम्युनिटी ग्रो करू, तसं आपण अजून चांगले या स्ट्रॅटर्जीला डेव्हलप करू. जसं की बघा, साइडवेज मार्केट आहे, सेल आला, बाय आला, बाय आला, सेल आला, सेल आला, बाय आला, परत बाय आला, परत सेल आला. म्हणजे साइडवेज मार्केट सुद्धा आपण स्मॉल प्रॉफिट मध्ये का असं ना, पण मोठ्या लॉस मध्ये तर नाहीये. ज्या ठिकाणी लोकांचं कॅपिटल वाईप आउट होतं, लोक 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा काय मित्रांनो पूर्ण ट्रेड कॅप्चर करू शकत नाहीत आणि आपण 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पूर्ण ट्रेड, एक नाही मी मित्रांनो तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 ट्रेड दाखवले. बघा, हा बायचा ट्रेड पूर्ण प्रॉफिटमध्ये कॅप्चर, हा सेलचा ट्रेड, हा बायचा ट्रेड पूर्ण कॅप्चर, हा सेलचा ट्रेड, इथे बायचा लॉस झाला धरूया, हा सेलचा ट्रेड पूर्ण कॅप्चर, हा बायचा ट्रेड पूर्ण कॅप्चर. आता ज्यावेळी मार्केट साइडवेज असतं, बरोबर, काय असतं साइडवेज असतं म्हणजे एका रेंजमध्ये असतं, सर्वच अल्गो या ठिकाणी लॉस असतात. पण आपण जर बघितलं तर आपली एंट्री इथे त्याच लेवलला आपला स्टॉप लॉस आहे. इथे जर आपला बाय झाला, इथे एंट्री इनिशिएट नव्हती. याच्या मागे रिझन आहे इनिशिएट न होण्याची की त्याचा लो ब्रेक होणं गरजेचं आहे. ज्या कॅन्डलला सेल किंवा बाय येणार आहे ना, त्या कॅन्डलचा लो किंवा हाय ब्रेक होणं गरजेचं आहे. जसं की सपोज ही बाय एंट्री आहे तर त्याचा हाय आणि सेल एंट्री असेल तर त्याचा लो.
हे एक लॉजिक आहे याच्या पाठीमागे. त्याच्यामागे आपण या ईएमएचा पण वापर करतो. जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सिंपल ईएमए हे फक्त मी मार्केटचा ट्रेंड, मार्केटमध्ये सपोर्ट आणि मार्केटमध्ये रिव्हर्स यासाठी अपलोड केले, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे कुठल्या लेवलला मार्केट रिव्हर्स येऊ शकतं. कसं असतं माहितीये की ज्यावेळी आपण कन्सिस्टन्सी एखाद्या स्ट्रॅटर्जीवरती वर्क करतो आणि ट्रेडिंग करतोय, तर आपल्याला समजलं पाहिजे की ते स्ट्रॅटर्जीची खूबी काय. जसं की मी तुम्हाला हा अल्गो दिला, ही स्ट्रॅटर्जी दिली ज्याच्यामध्ये फक्त बाय आणि सेल सिग्नल, पण तुम्हाला समजलं तर पाहिजे की इथे जर ईएमए आहे तर मार्केट इथून रिट्रेस सुद्धा येऊ शकतं किंवा इथून डाऊन सुद्धा येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला काय होतं, एक्झिट पॉईंट मिळतो. ज्यावेळी एक्झिट पॉईंट मिळतो तेव्हा आपण कुठेतरी एक स्टेबल येतो की मला माहिती आहे की इथून मार्केट इथं रिव्हर्स होऊ शकतं किंवा एक्झिट करू शकतो मी ऍज अ दोन. आता जसं की मी इथे एंट्री घेतली, हा माझा स्टॉप लॉस आहे, तर इथून मार्केट डाऊन आलं तर मला हा सिग्नल तर एक्झिटचा देणारच आहे. पण कधी कधी काय होतं की इथून सुद्धा मार्केट रिव्हर्स जाऊ शकतं ना. मार्केटमध्ये कोणीही 100% अॅक्युरेसी घेऊन येऊ शकत नाही. आपण 70%, 60% जरी घेऊन आली ना आणि 1:8, 1:9 तरी सुद्धा इनफ, आपण चांगल्या प्रॉफिटमध्ये असणार आहे मित्रांनो. 50 ते 60% आपल्या कॅपिटलचं आपण प्रॉफिट कुठेच घेऊन जात नाही. समजलं? सिंपल. ही आपली स्ट्रॅटर्जी आहे जी आपल्याला मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी प्रॉफिटमध्ये ठेवणार आहे. आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा काही साईडवेज मार्केट आहे बघा. या ठिकाणी मार्केटमध्ये मोस्ट ऑफ लोक या ठिकाणी लॉस मध्ये गेले असते आणि आपण काय आहोत, इथे प्रॉफिटमध्ये आहोत. हे समजणं गरजेचं आहे की साईडवेज मार्केटमध्ये सुद्धा लॉस होऊ शकतो, पण स्मॉल लॉस बिग प्रॉफिट. काय मित्रांनो, स्मॉल लॉस बघा किती स्मॉल आहे आणि प्रॉफिट बघा. म्हणजे जेव्हा आपला रिवॉर्ड मोठा असेल आणि रिस्क आपली छोटी असेल तेव्हा कुठेतरी आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहोत. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जसं की आपण आता गोल्ड वरती आलोय, गोल्ड वरती एकदा नजर फिरूया बघा की गोल्ड वरती प्रॉफिट, मार्केटमध्ये साईडवेज प्रॉफिट आहे, इथे सुद्धा प्रॉफिट आहे. आता मार्केटमध्ये बघा इथे एंट्रीज इनिशिएट अजून झालेली नाही. आता आपण बायच्या एंट्रीचा इथे इझिली वेट करू शकतो. समजलं? तसंच जर बघितलं आपण तर इथे सेलची एंट्री प्रॉफिट, बायची, सेलची एंट्री प्रॉफिट, बायची एंट्री प्रॉफिट, सेलची एंट्री, सेल, बाय, सेल. म्हणजे जर आपण बघितलं इथे बघा किती मोठा ट्रेड प्रॉफिटमध्ये. असं जर आपण बघितलं तर 70% ट्रेड आपले प्रॉफिटमध्ये येत आहेत, बरोबर. पण त्याला जर पण रिस्क टू रिवॉर्ड रेशो, कॅपिटल, या सगळ्या गोष्टी जर मॅनेज केल्या व्यवस्थित, जर आपण मॅनेज केल्या तर आपण आपल्या कॅपिटलच्या 60 ते 65% मंथली रिटर्न कमवू शकतो. त्यासाठी तुम्हाला या स्ट्रॅटर्जीची गरज लागेल. त्या स्ट्रॅटर्जीसाठी पिन कमेंटमध्ये मित्रांनो मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा. जॉईन केल्यानंतर स्ट्रॅटर्जी किंवा मला पर्सनल मेसेज करा, मी तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी फ्रीमध्ये ऍड करून देईन आणि त्या पुढच्या सगळ्या प्रोसेस असणाऱ्या डिटेल मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अपडेट करत असतो. अशाच मित्रांनो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि आपण फंडेड अकाउंट संदर्भात सुद्धा काही चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, कारण यापुढे आपण फंडेड अकाउंट असू दे, इंडियन मार्केट असू दे किंवा काही बिटकॉइन संदर्भात असू दे, आपण डिटेल स्ट्रॅटर्जी, मार्केट अनालिसिस आणि मार्केटमध्ये काय होऊ शकतं या सगळ्या गोष्टी पुढे आपल्या ट्रेडिंग कम्युनिटीसाठी घेत येऊ. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ.